नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज सोमवार 12 फेब्रुवारी 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे। त्यामध्ये जर आज विचार करायला गेला तर आज सुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे। मित्रांनो, त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल की विदर्भामधील चंद्रपूर जिल्ह्याला आज सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। सोबतच यवतमाळ जिल्हा वर्धाला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर आज गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। मित्रांनो, जोरदार असा पाऊस वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता वर्धा जिल्ह्याला आहे। मित्रांनो, सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, जर आपण पाहायला गेलो तर शेजारीच जर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर तेथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हवामान विभागाने तसा या भागामध्ये इशारासुद्धा दिलेला आहे की या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, अवकाळी पाऊस पडू शकतो। सोबत जर पाहायला गेलो आपण तर उमरखेडमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता जास्त दिसत आहे। लागून असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मित्रांनो विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना दिसत आहे। आज दुपारून हा पाऊस असेल। शेजारीच लागून असलेल्या नागपूर जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये तुरळक प्रमाणात अशा ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे। मित्रांनो, अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडताना दिसत आहे। पुढील 2 दिवस हा पाऊस राहू शकतो। मित्रांनो, त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचा इशारा दिलेला आहे, आवाहन केलेलं आहे। कारण की अवकाळी पाऊस हा पुढील 2 दिवस अजून राहू शकतो। मित्रांनो, जर जसं आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तर कळेल। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद मित्रांनो।